हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 6 स्वामी माधवनाथ यांनी साधकांना लिहिलेल्या पत्रातील वेचे याचा भाग 2 ऐकूया. आपणासारखे सरल हृदयी स्वामी भक्त आपल्या संप्रदायात असल्यामुळे, तसंच पूज्य स्वामी सत्यदेवानंदांसारखे ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास केलेले मार्गदर्शक असल्यामुळे, परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी दाखवलेल्या परमार्थ मार्गावर आपला हा छोटा संप्रदाय यथाकाल स्थिर होईल अशी माझी खात्री आहे. संप्रदायाच्या या मार्गावर काही काटेकुटे पसरलेले आहेत, ते योग्य वेळी दूर होतील आणि धोपट मार्ग आपणासारख्या साऱ्या भक्तांना खुला होईल. स्वामी स्वरूपानंदांचा मार्ग अत्यंत सरळ आणि सुस्पष्ट असतानाही त्यात काही गूढवाद आणून आणि नसत्या गोष्टी घुसडून तो मार्ग दुर्गम करण्याचे प्रयत्नही काही ठिकाणी चालू असल्याचं मी पाहतो आहे. हे सर्व काटेकुटे बाजूला काढून श्री ज्ञानदेवांनी आखून दिलेल्या आणि श्री स्वामींनी अनुसरलेल्या या मार्गावरून थोड्याच काळामध्ये आपल्याला सहज जाता येईल. या पुढील काळात परमपूज्य स्वामी सत्यदेवानंदजी यांचेही प्रयत्न याच मार्गाने होतील आणि माझेही अल्पस्वल्प प्रयत्न ग्रंथलेखन, प्रवचन या मार्गाने चालू राहतील. आपणासारख्या भाविक प्रेमळांच्या सहकार्यानं आम्ही हे सर्व करू शकू. तुम्ही उभयताही आपला संसार सांभाळून परमार्थाची वाटचाल यथाशक्ती करीत आहात, हे पाहून मन भरून येतं. सद्गुरू कृपा झाल्यावर साधकानं त्या मार्गानं मोठ्या निग्रहानं वाटचाल करून आत्मलाभापर्यंतचा पल्ला गाठायचा असतो. थोडीशीही ढिलाई झाली तरी याची देही याची डोळा आपणास तो आनंद प्राप्त करून घेता येत नाही. तुमच्यासारख्या जन्मोजन्मींचे उत्तम संस्कार असलेल्या साधकाला काही अवघड असेल असं मला वाटत नाही. प्रयत्न मात्र जरूर करावयास हवेत. आपापल्या संप्रदायाविषयी आदर आणि प्रेम असावं, तथापि अभिनिवेश असू नये. त्यामुळे साधकाची प्रगती खुंटून जाते. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यात जो परमार्थ सांगितला आहे तोच शुद्ध परमार्थ असं मी समजतो. हे मूळ तत्वज्ञानाचे ग्रंथ असल्याने ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ यांना तोच परमार्थ अभिप्रेत आहे. मन शांत, निर्मत्सरी, निरहंकारी राहावयास लागलं की मग ते अखंडच भगवंताच्या ठिकाणी राहतं. मग ती व्यक्ती आत्यंतिक सुखाचा अनुभव घेते. प्रसन्नात्मात्मनी स्थित्वा सुखमक्षयमश्नुते. तुम्ही उभयताही आपला संसार सांभाळून परमार्थाची वाटचाल यथाशक्ती करीत आहात, हे पाहून मन भरून येतं. प्रेमळांचे साकडे आमुचे गावी असं भगवंत म्हणतात. परंतु सद्गुरू कृपेनं मला मात्र प्रेमळ माणसांची संगत अखंड मिळत आलेली आहे. किंबहुना प्रेमसागरातच मी नेहमी बुचकळ्या मारत असतो. संत वाङ्मयातून मला आनंद होतो, तसाच आनंद मला कुणाही व्यक्तीशी व्यवहार करताना अथवा बोलत असताना होतो. एखाद्या माणसानं काटकसरीनं राहून 1,00,000 रुपये जमवले म्हणजे मग 4 आण्यासाठी एखाद्या भाजीवालीशी हुज्जत घालत असतानाही तो लक्षाधीशच असतो. एखाद्या मुलानं अभ्यास करून PhD पदवी मिळवली, मग तो चालत बोलत असतानाही त्याच्या आत आपण सुशिक्षित आहोत हा बोध नित्य असतो. तसं जीव शिवाची भेट झाल्यानंतर म्हणजे सोहम बोध पूर्ण मुराल्यानंतर देहानं, मनानं अथवा बुद्धीनं तो प्राप्त कर्तव्य करीत असला तरी त्याचं अनुसंधान अखंडच राहतं. तत्पूर्वी अमनावस्थेत हा बोध ठसत असल्यामुळे प्रत्यही तास दीड तास बसून गुरुपदिष्ट मार्गानं अभ्यास करावा लागतो. हा ध्यानाचा अभ्यास जसजसा आनंद पर्यवसायी होईल तसतसा बोध ठसत गेला हे लक्षात येईल. सोहम सिद्ध मनुष्य हा सर्व व्यवहारकाली अतिशय आनंदी
प्रसन्न आणि शांत असतो. बोध ठसल्याची हीच खूण आहे. तू ध्यानाला बसायला लागलीस हे वाचून आनंद झाला. ध्यानानंच आपण अंतर्मुख होतो आणि सुखदुःखापासून अलिप्त होतो. त्याच्या जोडीला जाता येता नामस्मरण असावं. तुझे आईवडील नित्य इथे येतात. अशा भाविक आईवडिलांच्या पोटी तुझा जन्म झाल्यामुळे तुझ्यात आपोआपच भाव श्रद्धा आलेली आहे. त्याचा उपयोग करून याच जन्मात तुला मुक्त व्हायचंय. सद्गुरू कृपेनं ते तुला सहज शक्य आहे. येत्या 27 तारखेला ज्ञानेश्वरांची पालखी येत आहे. गतवर्षी पालखीपुढे आनंदानं नाचणारी तुझी मूर्ती आम्हा सर्वांच्याच डोळ्यापुढे आहे. या जन्मामध्ये जे काही मिळवायचंय ते सर्व तू मिळवण्याच्या मार्गामध्ये आहेस. तिथं कुणाची प्रवचनं होत असतील तर ऐकावयास काही हरकत नाही. तथापि मुद्दाम जाण्यासारखं काही नाही. इथं तुला जे श्रवण घडलं ते तुला जन्मभर पुरेसं आहे. तुझे आई वडील खूप आनंदात आहेत. जीवनाचं सार सर्वस्व त्यांना गवसलं आहे. आपण PhD झालात हे वाचून आनंद झाला. आपलं हार्दिक अभिनंदन. सा विद्या या विमुक्तये. आपल्या सर्व विद्येसहित आपण संसार आणि परमार्थ करायला आता मोकळे झाला आहात. आपण या देशाचेही उत्तम नागरिक आहात. त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या ओघानच आपल्यावर येतात. आपण ध्यानधारणा नामस्मरण करीत आहात हे वाचून आनंद झाला. ध्यान किती तास होतं अथवा नामजपाची संख्या किती झाली याला परमार्थामध्ये फार महत्त्व नाही. नाम किती प्रेमानं होतं आहे आणि ध्यान धारणादी किती विश्वासानं होते आहे यावर आपली पारमार्थिक प्रगती अवलंबून राहते. नामावरील श्रद्धा आणि विश्वास हाच महत्त्वाचा आहे. मी नाम घेत आहे, मी सच्चिदानंद आहे अशी दृढ श्रद्धा असल्यास तो सच्चिदानंदच होईल. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत की जो सोहम करेल तो सोहम रूपच होऊन राहील. समर्थ म्हणतात जो निश्चळाला भजेल तो निश्चळच होईल. आपण स्वयं आत्मरूप असून आपण तसे आहोत याची खात्री नामानं अथवा ध्यानानं होत असते. आपल्या प्रारब्धानुसार जो काही संसार असेल तो तन मन धनानं करावा. या देहापुरताच असलेला संसार त्याची मर्यादा समजून तो करावा आणि अमर्याद सच्चिदानंद असा जो प्रभू त्याच्याशी एकरूप होऊन राहावं. आपण प्रकृतीला जपायला हवं. जसजसं वय वाढतं तसतसा निसर्ग आपल्याला मदत करेनासा होतो. त्यामुळे अधिकच लक्षपूर्वक राहावयास लागतं. राम तुमच्या पाठीमागे आहे, काळजी नसावी. तथापि आपणही आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवावयास हवं. घरातील सर्व मंडळींनी प्रकृतीला अत्यंत जपावं. गेला महिनाभर घरामध्ये काळजीचं वातावरण असणार. त्यातून प्रभू कृपेनं आता सर्व ठीक होत आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.